यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे एलिया भविष्यवादी ज्या विधवेजवळ उपरी म्हणून राहत होता तिच्या मुलाला जिवंत करण्यासाठी तो यहोवा देवाकडे विनंती करतो व यहोवा देव ती मान्य करतो. 1 राजे अध्याय 17 ओवी 1-24. यहोवा देवाच्या वचनाप्रमाणे एलिया म्हणाला, 3 वर्षे पाऊस पडणार नाही. त्यानंतर यहोवा देवाचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, तू यार्देनेच्या समोर करीत ओहळ आहे, तेथे जा. तेथे तुला कावळ्यांना तुझे पोषण करण्यासाठी मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे कावळे एलियाला सकाळ संध्याकाळ भाकर व मांस आणीत राहिले. त्यानंतर त्या ओहळाचे पाणी आटले. तेव्हा पुन्हा यहोवा देवाचे वचन त्याच्याकडे आले, येथून उठ, सदोनाच्या सारफतास जाऊन तेथे राहा. तेथे तुझे पोषण करावे म्हणून मी एका विधवेला आज्ञा केली आहे. मग एलिया उठून सारफत येथे गेला आणि मग तो नगराच्या वेशीजवळ आल्यावर पहा, तेथे एक विधवा काटक्या गोळ्या करीत होती. तेव्हा त्याने तिला हाक मारून म्हटले, मी तुला विनंती करतो, मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे. आणि ते आणायला ती जात होती. तेव्हा एलियाने हाक मारून म्हटले, मी तुला विनंती करतो, मला भाकरीचा तुकडा आपल्या हाती घेऊन ये. तेव्हा तिने म्हटले, यहोवा तुझा देव जिवंत आहे, माझ्याजवळ चांदकी देखील नाही. मटक्यात मुठभर पीठ व कुपीत थोडे तेल आहे. आणि पहा, मी 2 काटक्या गोळा करीत आहे व आज जाऊन मी आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करते. मग ते आम्ही खाऊ आणि मग मरू. तेव्हा एलियाने तिला म्हटले, जा आणि तू म्हटले तसेच कर. पण पहिल्याने माझ्यासाठी त्यांच्यातून एक लहान चांदकी करून बाहेर माझ्याकडे आण. त्यानंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी तयार कर. कारण यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो की यहोवा भूमीवर पाऊस पाडील, त्या दिवसापर्यंत मडक्यातले पीठ संपणार नाही व कुपीतले तेल सरणार नाही. त्यानंतर तिने जाऊन एलियासाठी चांदकी आणून दिली. यहोवा देवाच्या सांगण्यावरून एलियाने भविष्य सांगितले होते त्याप्रमाणे तिच्या मटक्यातली पीठ संपले नाही व कुपीतले तेल सरले नाही. त्यामुळे तिच्या घरचे लोक पुष्कळ दिवस खात राहिले. त्यानंतर असे झाले की त्या विधव्या बाईचा मुलगा आजारी पडला आणि त्याचे दुखणे इतके भारी झाले की तो मेला. तेव्हा त्या बाईने एलियाला म्हटले, हे यहोवा देवाच्या माणसा, माझे तुझे काय? तू माझ्या अन्यायाची आठवण केल्यास व माझ्या मुलात जीव मारायला तू आलास काय? तेव्हा एलियाने तिला म्हटले, तुझा मुलगा माझ्याकडे दे. त्याने त्या मुलाला जेथे तो राहत होता त्या माडीवर नेले व आपल्या अंथरुणावर निजवले. मग यहोवा देवाकडे आरोळी करून म्हटले, हे यहोवा माझ्या देवा, ज्या विधवेजवळ मी उपरी म्हणून आहे तिच्या मुलाला जीव मारून तू तिला दुःख दिले काय? आणि त्याने मुलावर स्वतः 3 वेळा फुंकर घालून आरोळी केली आणि म्हटले, हे यहोवा माझ्या देवा, या मुलाचा जीव याच्यामध्ये परत येऊ दे. तेव्हा यहोवा देवाने एलियाची वाणी ऐकली आणि मुलाचा जीव त्याच्यामध्ये परत आला व तो जिवंत झाला. मग एलियाने त्या मुलाला घेतले व त्या माडीवरच्या खाली घरात आणले आणि त्याला आईच्याकडे दिले आणि म्हटले, पहा, तुझा मुलगा जिवंत आहे. तेव्हा त्या विधवा बाईने एलियाला म्हटले, आता मला कळले की तू यहोवा देवाचा माणूस आहे आणि यहोवा देवाचे वचन तुझ्या तोंडात आहे. एलियाच्या बरोबर यहोवा देवाचा आत्मा होता. त्याच्याद्वारे यहोवा देव त्याच्याकडून कार्य करून घेत होता. म्हणून एलियाने केलेली प्रार्थना यहोवा देवाने ऐकली. प्रारंभ 1:27. आणि यहोवा देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला. नर व नारी अशी त्याने ती अस्तित्वात आणली. आणि यहोवा देवाने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले, तुम्ही सफळ व्हा व बहुतपूट व्हा, पृथ्वी भरा व ती हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशावर, आकाशातल्या पक्षावर, भूमीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा. यहोवा देवाने मनुष्याला निर्माण करून सर्व गोष्टीवरती अधिकार दिला. तसेच मत्ते 10:1. तेव्हा यहोवा देवाने येशू ख्रिस्ताच्या मुखातून आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ बोलावून आणि अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला, म्हणजे त्यांना काढून टाकायला व सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा व सर्व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. हा अधिकार मिळण्यासाठी
आपल्याला यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळले पाहिजेत व आपण एकच यहोवा देवाला मानल्यास यहोवा देव आपली प्रार्थना मान्य करून तो अशक्य गोष्टी असाध्य रोग बरे करील. म्हणून मनुष्य काही करत नाही, फक्त त्याला विनंती करण्याचा अधिकार आहे. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजल्यास तो आपल्या विनंत्या मान्य करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.